हाय हॅलो. तर दुपार झाली, गुड मॉर्निंग केलंच नाही मी सकाळी. चला मी आता ना दुपारच्या जेवणात म्हणजे आम्ही ते आणि मीच आहोत. मग आमच्याकडे साधी आता मटकीची भाजी आणि भाकरी केलेली. हे बघा मस्त बिलीची मटकीची भाजी सकाळीच केलेली आहे टिफिनला. ते आता आम्ही दोघं खाणार आहोत. आणि ते मी थोडीशी कोशिंबीर बनवली, काकडी टोमॅटो आणि कांदा, आणि त्याच्यात मीठ टाकायचं आहे. तर इकडे ही भाकरी, तर मीठ टाकते. मस्त त्यांना असं कोशिंबीर आणि हे देते. आता मी ना इथे ठेवते म्हणजे त्यांना कोशिंबीर जेवण वाढता येईल. काल मी व्हिडिओ टाकला नाही. काल माझ्याकडून डिलीट झाला व्हिडिओ, कसं काय माहिती नाही. मी हे करूनच टाकला तो व्हिडिओ. म्हटलं आज करते, काहीतरी माझ्याकडून चुकी झाली. एक तर आपल्याला घर टाकता येत नाही, काय नाही, आणि त्याच्यात तो डिलीट झाला. कशाने झाला काय मलाच कळलं नाही. हे बघा अशी मस्त अशी कोशिंबीर बनवली. हे ना आमच्याकडे ना कोशिंबीर असेल की मस्त खूप आवडतं जेवण. मग तुमची भाजी कसली पण असू दे, मस्त अशी कोशिंबीर अशी छान अशी झालेली आहे. त्यांना तर जेवण देते. 1:30 वाजला ना. हे बघ मस्त ज्वारीची भाकरी. हा त्यांना जेवण देते. चला हे घ्या तुमची कोशिंबीर, मटकीची भाजी आणि ज्वारीची भाकरी ना. त्यांचं असं काय हे नाही म्हणजे द्या, पण कोशिंबीर असली तर अतिउत्तम जेवण आवडतं, बाकी काय नाही. तर मटकीची भाजी मी आता सकाळी केली टिफिनला. आणि थोडीशी मटकी ना काढून ठेवले. असे बरोबर मोड आले नव्हते ना, तर मी काढून ठेवले. मी संध्याकाळी ना हे केले. आज ना एवढे बारीक बारीक आले, थंडीमुळे की काय माहिती, बांधून ठेवले होते पण आले नाही ते बरोबर. असं बांधून ठेवले होते मी ह्याच्यामध्ये, पण आता थोडेसे ठेवले. संध्याकाळी ना मी मिसळ बनवणार आहे, पण मसाला पण वाटून ठेवला आहे. म्हणजे संध्याकाळी मिसळ आणि पाव मागवणार आहे. हे बघा म्हटलं अजून मोड येतील. हे बघा असे बांधून ठेवले. जरा मिसळला असे मोठे मोठे मोड असतील ना, थोडेसेच ठेवले त्यातले काढून. मग मला एवढी भाजीला नको हवे ते. आता हे असेच बांधून ठेवते. काय माहिती कसं काय यावेळेस, म्हणजे नाही तर असे मोठे मोठे मोड येतात. आणि रात्री मी ठेवले, म्हटलं असं परत कपड्यामध्ये बांधून, असं काही एवढं घट्ट पण नाही बांधलं, असं लूज बांधलं आहे तरी पण. त्याला असं हे बघा असं टोपात घालून असं झाकून ठेवले. एका थंडी पण खूप आहे ना, थंडीमुळे ना मोड येत नाही पटकन आपले. असं म्हटलं जाऊ दे. कामं माझी भरपूर आहे, पण कधी कधी कंटाळा येतो करायला. आता मी मिसळ करायला, मग संध्याकाळी काय माहिती सगळं भाजून भिजून घेतलं आणि मिसळ मसाला करून ठेवला. एकदा आता कामाने आली की किचन धुईल ना, मग परत संध्याकाळी मसाल्याचा पसारा नको. मग फोडणीला घालताना कांदे बिंदे कापताना ना घाण होते. मग मी आताच बनवून ठेवला एकदम. एक मस्त 2 टोमॅटो पण वाटले आणि कोथिंबीर आणली होती ना, मग कोथिंबीरच्या थोड्या काड्या टाकल्या ह्याच्यामध्ये, छान वाटलं असं. आता हे थोडंसं जरा असं कोमट आहे, म्हणून मी आता थंड झाल्यावर आपण हे आपलं हे करूया. पाणी ठेवलं आहे तिकडे गरम कर, ते आणते, त्यांना पाणी द्यायचं आहे. भाकऱ्या मी उघड्याच ठेवलेत. कावळ्याला चपाती, माझ्याकडे कावळा रोज येऊन बसतो. 1-1.5 चपाती त्याला घालावीच लागते. किटली ठेवले तिकडे लावले. कामं भरपूर आहेत, करायची आहेत. इथे किटलीत पाणी मी काय करते, थंडी आहे ना, मग सगळ्यांना प्यायला अशा 3-4 किटल्या असं गरम करते आणि थंड झाल्या की बाटल्या भरून ठेवते डायनिंग टेबलवर. हे आपलं बरं पडतं असं टोपात गॅसवर तापवण्यापेक्षा. हे अगदी 1-2 मिनटातच पटकन. आणि हे बघा असं मस्त गरम झालेलं आहे, किती वाफ येते बघा. आणि 1-2 मिनटातच अशी हे होते, ती बंद होते. चांगलं उकळतं पाणी असं. आणि आपल्याला बंद करायला नको, ते आपणच तिचा बटन बंद होतो. आता मी थोडा वेळ उघडी ठेवते आणि मग ह्या अशा बाटल्याने भरून ठेवते त्याला पाहिजे त्यांना. म्हणजे कसं थंडी आहे, पाणी उकळे, माझ्याकडे फिल्टर नाही आहे, त्याच्यामुळे मी असं करून ठेवते. हे बघा इथे असं ह्यांना पण लागतं. तिच्या म्हणजे कोण ज्यांना प्यायचं ते बाहेर पिणारे कसे पण पित असते माहिती नाही, पण मी रियांशीच्या बॉटलमध्ये ह्यांना किंवा मला, मी घरात तर माझं गरम पाणीच करून ठेवते.
आता हे थंड होईल हवेने, तोपर्यंत आपण हे थंड झालं की बाटल्याने ठेवेन. आणि यांना पण मी अशी हे गरम पाणी कधी सकाळी तर कोमट पाणीच दिलं त्यांना प्यायले. ते चांगलं असतं गरम पाणी हे करायचं. थंडी आहे ना सध्या, आणि त्यांना कसं पॅरेलिसचं हे आहे ना, म्हणून हे करते. त्यांना पाणी देते. तुम्ही म्हणाल का ह्या मोबाईल घेऊन घरभर फिरतायत. मी घरभरच फिरत असते मोबाईल घेऊन. मी हातातच पकडते आणि कामं करते, म्हणजे तुमच्याशी बोलता पण येतं. त्यांना पाणी देते. असं गरम करून ठेवलं ना की आपण द्यायचं प्रत्येकाला. गरम नाही आहे पण एक उखळतं पाणी, म्हणून मी किटली खास ते गरम पाण्यासाठी किटली आणली. सकाळी पण सचिन गरम पाणी पितो, पटकन बटन दाबलं की दोन मिनटं पण नाही लागत उकळी यायला, आणि आपणच बटन बंद होतं. मग वरचा जाऊन बटन बंद करायचं आपण. मला जेवायचं आहे, म्हणजे ते आमची कामं 2:30 वाजता येते, तो म्हणते मी जेवून घेईन. आज काय भाजी आणि भाकरी खायची आहे आणि कोशिंबीर, बाकी काय नाही. आणि हां, मी तुम्हाला हे बोललीच नाही, मागील गणपतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आता मागील गणपती आहेत ना, आमच्या बिल्डिंगमध्ये पण आहेत एकाकडे, पण जे 9th फ्लोअरला आहेत. एवढ्या वर कोण इकडे कसं एवढं कोणाला असं आमंत्रण नाही आहे, आम्हाला पण नाही आहे आमंत्रण. असं गणपतीचं कसं कोण एवढं हेच नाही, काहीच नाही. तिथे त्यांचेच येतात, करतात आणि जातात. सार्वजनिक कुठे असेल तर ठीक आहे ना. तर आपल्या मी सकाळी देवपूजा केली ना, तिथे देवाला दुवा वगैरे घालून टाकलं गणपतीला. हे बघा इथे गणपतीला दुवा वगैरे घालून टाकला. घरातच पूजा करून घेतली. जाऊ दे, त्यांचा दिवस आहे आज. मस्तपैकी दुवा वगैरे पूजा बिजा करून घेतली, काय हरकत नाही. आता हे थंड पाणी झालं की बघा, ह्या अशा बाटल्या भरून ठेवेन. अशा ही मोठी 2-2.5 लिटरची माझी आहे. नाही, 2 लिटरची, 2 लिटरची. आणि ह्या बाटल्या माझ्या भरून ठेवायच्या. मग आपल्याला दिवसभर पाणी पुरतं, पाहिजे परत रात्री लावायचं. अशी माझी कामं आहेत दिवसभराची. हवा खूप आहे आमच्या इथे, हवा खूप आहे, खूप म्हणजे खूपच. सगळ्या ग्रिल लावाव्या लागतात. चला तर मग, तर मी दुपारचं मी पण जेवून घेते. ह्यांना दिलं आहे, ह्यांचं झाल्याशिवाय मी जेवणार नाही. मी आता इथे डायनिंग टेबलच्या इथे. आणि शक्यतो सगळ्यांनी म्हणजे 60 नंतर ना असं गरम पाणीच प्यायचं. आपल्याला उखळवायचंच पाणी. आणि कोमट प्यायलात ना, रात्री एक ग्लास पाणी घेऊन झोपलात तर आपल्याला झोप पण छान येईल, आपलं मन पण स्थिर होतं आणि सगळं काय होतं. म्हणून 60 नंतर आपण गरम पाणी प्यायचं. ह्या मुलं काय आता पित नाहीत, पितात तसे, पण तर थंड पाणी झालं पाहिजे. पण मी कोमटच पिते, ह्यांना पण तसंच देते. हे कधी ते ओढतात काय गरम पाणी लागतं आहे, पण नाही. आपल्याला थोडं आपल्या जर हे होतं, आता थंडीमध्ये आपलं ब्लड गोठं कुठे काय होतं काय, मग गरम पाणी प्यायचं. सकाळी उठल्यावर पण खूप गरम नाही, पण कोमट पाणी पितेच. नंतर बाकीचं काय ते करते. 1 ग्लास कोमट पाणी यायचं, ह्यांना पण मी देते. चला तर बघा, बाय बाय. चला.